प्रभूची स्तुती असो देवाच्या प्रिय लोकांनो. आज पुन्हा एक वार प्रभूच्या चरणाशी आपण एकत्रित आहोत आणि सुरुवात करूया आपण मत्तयाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 7 ते 11 वचन. मत्तय कृष्णवर्तमान 7वा अध्याय 7 ते 11 वचनांनी आपण सुरुवात करणार आहोत. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागता त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. आमेन. या ठिकाणी मागणे आणि प्राप्त करणे याचं एक रहस्य पवित्र शास्त्रात दिलेलं आहे. देवाकडे मागणे आणि देवाकडून प्राप्त करून घेणे याविषयीचं रहस्य दिलेलं आहे. आणि या प्रार्थनांमध्ये वेगवेगळे स्तर कसे आहेत याबद्दल या ठिकाणी या वचनांमधून आपल्याला पाहायला मिळतं. देवाच्या प्रिय लोकांनो, पहिली गोष्ट, मागा म्हणजे तुम्हाला मिळणार आहे, मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. जोपर्यंत तुम्ही मागत नाही तुम्हाला मिळत नाही. मागणं हे खूप गरजेचं आहे. एखाद्या सुंदर हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला गेलात, पण तुम्ही जर ऑर्डर सांगितलीच नाही तर तुम्हाला काही प्राप्त होणार नाही. म्हणून ज्या वेळेस तुमच्या मुखाने तुम्ही काही बोलता त्या शब्दांना फार महत्व आहे. जब तक आप मांगोगे नहीं आप प्राप्त नहीं कर सकते हो, इसलिए मांगना बहुत जरूरी है. प्रार्थनेच्या द्वारे आपल्या विनवण्या आपल्या देवाला कळवणे, प्रार्थनेद्वारे आपल्या बोलण्याद्वारे प्रभूला कळवणे आपल्याला काय गरज आहे, वास्तविक आमच्या अंतःकरणात काय चाललंय ते त्याला ठाऊक आहे. मग तरी सुद्धा तो प्रभू बर्तिमाईला का विचारतो, मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. प्रभूला दिसत नाही तो आंधळा आहे, प्रभूला दिसत नाही की त्याची गरज काय. तो दरिद्री आहे, कंगाल आहे, त्यांना डोळ्याची गरज आहे, पण प्रभूची इच्छा आहे तुमच्या मुखाने तुमची प्रार्थना विनंती तुम्ही कबूल करावी. कोणी आमेन म्हणेल का? आणि म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करणं हे फार गरजेचं आणि फार महत्त्वाचं आहे. प्रार्थना जीवनात आम्ही स्ट्रॉंग असलं पाहिजे. प्रार्थना जीवनात आम्ही निरंतर तयार आणि तत्पर असलं पाहिजे. मत्तय 21वा अध्याय आणि 22व्या वचनात बायबल सांगतं, आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. जे काही मागाल त्यातलं 50% नाही, जे काही मागाल त्याच्यामधलं थोडंफार नाही, पण बायबल सांगतं जे काही मागाल. सगळ्यांनी म्हणा, जे काही मागाल. जरा जे वरती जोर द्या. जे काही मागाल, जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. आमेन. या ठिकाणी मागणे, देवाकडे विनंती करणे, आपली विनंती देवाला सादर करणे, देवाकडून मागणे आणि प्राप्त करणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. देवाकडे मागणे आणि देवाकडून प्राप्त करणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. जोपर्यंत आम्ही मागत नाही, आपली विनंती देवाला कळवत नाही, तोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आहे की आम्ही मागत असताना विश्वासाने मागितलं पाहिजे. बऱ्याच वेळा मागत असताना सुरुवातीलाच माहित असतं की देव हे देणार नाही. सुरुवातीला आम्हाला माहित असतं की परमेश्वर माझी ही प्रार्थना ऐकणार नाही, पण तरी सुद्धा आम्ही प्रार्थना करण्यात वेळ वाया घालवतो. देवाच्या योजनेत आमच्यासाठी काय ते पवित्र आत्मा आम्हाला प्रकट करतो, आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने विश्वासाने जे काही आपण मागतो त्या सर्व मागण्या स्वर्गात मान्य केल्या जातात. त्या प्रार्थनांची आम्हाला उत्तरं मिळतात. आणि म्हणून देवाच्या प्लॅनिंग मध्ये काय आहे ते आत्म्यात आमच्या उतरलं पाहिजे. आमची प्रार्थना विनंती काय आहे ते आम्हाला प्रार्थना करण्यापूर्वी आम्हाला जाणीव पाहिजे की मी देवाच्या योजनेतली गोष्ट मागत आहे, आणि मी जर विश्वासाने मागत आहे तर ते सर्व काही मला मिळणारच आहे या विश्वासाने आम्ही मागितलं पाहिजे. आमीन. मार्क याच्या 11व्या अध्यायाच्या 23व्या वचनात सांगितलंय, मार्क 11 आणि 23, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडलेच असा विश्वास धरेल,
त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणजे डोंगरांना उपटून समुद्रात टाकण्यासारखा तुमच्यामध्ये देवाने विश्वास आणि तुमचं प्रार्थनामय जीवन परमेश्वराने दिलेलं आहे. हालेलुया. जिथं गरज आहे त्या ठिकाणी परमेश्वर कार्य करतो. आज जर कोणी म्हटलं की पूर्ण हिमालय उपटून परमेश्वरा समुद्रात टाक, परमेश्वर नाही ऐकणार. जिथं तुमची गरज आहे त्या ठिकाणी देव प्रार्थना ऐकेल. ज्या ठिकाणी देवाची योजना आहे तिथं तुमची प्रार्थना ऐकेल. कधी कधी चिंता एवढी माणसाला वाढते की चिंतेचा डोंगर आपल्या समोर तयार होतो. टेन्शन, तणाव, कर्जाचा डोंगर आपल्या समोर तयार होतो. समस्यांचा डोंगर आपल्या समोर तयार होतो. पण ज्या वेळेस तुम्हाला विश्वास आहे की ह्या समस्या टळतील, माझा देव कधी टळत नाही, तुमच्या प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येतात आणि परमेश्वर तुमची परिस्थिती बदलतो. ते मोठे मोठे डोंगर तुमच्यापासून दूर करण्यात येतील. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस अशा गोष्टी घडून येतात. मग प्रार्थना करत असताना आमचा विश्वास कसा हवाय? मार्क याच्या 11व्या अध्यायाच्या 24व्या वचनात, म्हणजे आता जे वचन वाचलं त्याच्या पुढचंच वचन काय सांगतं ऐका. म्हणून मी तुम्हाला सांगतो, येशू स्वतः म्हणत आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे तुम्हाला मिळेल. आमेन. प्रार्थना करत असताना सुरुवातीलाच माहीत पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी प्रार्थना करता त्यावेळेस त्या गोष्टी आत्म्यात स्वीकारता आल्या पाहिजेत. आज देवाकडे तुम्ही प्रार्थना करीत आहात की प्रभू माझी अशी गरज आहे, पण ती प्रार्थना करत असताना ती गोष्ट तुम्हाला प्राप्त झालीच आहे या विश्वासाने तुम्हाला जगायचं आहे. जे युद्ध 2000 वर्षापूर्वी संपलेलं आहे, जी लढाई वधस्तंभावरती संपलेली आहे, ज्या प्रभूने आपल्याला ते स्वर्गीय सगळे आशीर्वाद दिलेले आहेत, ज्या प्रभूने आमच्यासाठी ते सगळं अद्भुत काम ऑलरेडी केलेलं आहे, त्या कार्यावर आम्हाला विश्वास ठेवायचा आणि पुढे चालायचं. ख्रिस्ताचं बलिदान आहे ना, ही एक असाधारण गोष्ट आहे. वास्तविक त्या क्रूसावर तुमचं आणि माझं नाव लिहिलं होतं. तंबाखू मळणाऱ्या हातांमध्ये खीळ ठोकायला पाहिजे होते, शिव्या देणाऱ्या तोंडामध्ये चपाडका मारायला पाहिजे होत्या, वाईट विचार करणाऱ्या आमच्या मस्तकात काट्याचा मुकुट घालायला पाहिजे होता, चुकीच्या मार्गाकडे चालणाऱ्या आमच्या पायात खिळे ठोकायला पाहिजे होते. आमच्या बदलीचं मरण त्यांनी घेतलंय. आमच्या वरचा तो वधस्तंभावरती गेलाय, आम्ही मुक्त झालोय. आणि जर त्याने आम्हाला मुक्त केलंय आणि त्याने आम्हाला अभिवचन दिलंय की तुम्ही जे मागणार ते तुम्हाला मिळेल. आणि ते कसं मिळेल? एकच नाव दिलंय उद्धारासाठी, एकच नाव दिलंय तुमच्या तारणासाठी, एकच नाव दिलंय ज्या नावात प्रार्थना ऐकल्या जातात, आणि ते नाव प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र नाव आहे. हालेलुया. त्या प्रभूच्या नावाचा उल्लेख न करता किती लांबलचक पॉवरफुल प्रार्थना करा, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. लटपटत्या पावलांनी, अडखळत्या शब्दांनी प्रार्थना केली, पण त्याच्यात म्हटलं की ही प्रार्थना मी येशूच्या नावात मागतो, स्वर्गाचा पिता म्हणेल होय आणि आमेन, तुमची गरज स्वर्गातून पूर्ण केली जाईल. जे तुम्ही मागता ते तुम्हाला प्राप्त झालंच आहे या विश्वासाने ते प्रार्थना करा. कसं कळेल की तुमच्यात तो विश्वास आहे? तुमच्या प्रार्थनेचं तुम्हाला उत्तर मिळणारच हा तुम्ही विश्वास कसा दाखवू शकता? कान उघडे ठेवून ऐका. एखादी गोष्ट तुम्ही देवाकडे मागत आहात, तुमचा अतूट विश्वास पाहिजे की परमेश्वर माझ्या गरजा पूर्ण करणार आहे. तुम्ही मागता याचा अर्थ तुम्ही आत्म्यात ती गोष्ट आधी स्वीकारली पाहिजे. जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला देव देऊ इच्छितोय त्यावेळेस असं आत्म्यात म्हटलं पाहिजे, परमेश्वरा हे मी स्वीकारतो, लॉर्ड आय रिसीव्ह इट, प्रभू हे मी स्वीकारतो माझ्या जीवनासाठी. मग त्या गोष्टी तुमच्या जीवनात प्रॅक्टिकली डोळ्यांनी दिसण्यासारख्या पूर्ण होते. बोलो येशू मसीह की. मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, मी गमतीने बोलत नाही. जे काम विकास कांबळेच्या प्रार्थनेने होतंय त्याच्यापेक्षा मोठं काम तुमच्या प्रार्थनेने होणार आहे. तुम्ही ऐकताय चर्च? कारण की तो हाच येशू आहे ज्या येशूच्या नावामध्ये चिन्ह चमत्कार आणि अद्भुत गोष्टी घडतात. आमेन म्हणाल का?
देणारा तोच आहे, उत्तर देणारा तोच परमेश्वर आहे. विश्वासाचा दर्जा उंच करा. मागतानाच असं करा की देवाने ही गोष्ट माझ्यासाठी पूर्ण केलेली आहे. बोलो येशू मसीह की. आणि ना, प्रार्थना करताना अधिकारवाणीने प्रार्थना करा. कोणती वाणी? मोठ्या आवाजात म्हणा, अधिकारवाणी. काही लोकांच्या प्रार्थना मी ऐकलं, हे प्रभू, म्हणजे सिरियस पेशंट असलं ना तेव्हा प्रार्थना ऐका अशी, हे प्रभू माझ्या या भावाला आरोग्य दे, आणि जर तुझी इच्छा नसेल याला घेऊन जा देवा, आणि जशी तुझी इच्छा असेल. कधी येशूने प्रार्थना केली का अशी? तुझी इच्छा असली तर याला बरं कर, आणि तुला मारायचं तर मारून टाक. माझ्या देवाच्या मनात नाही त्याला मारायचं, तुझ्या मनात आहे. प्रार्थना करणाऱ्या लबाड माणसा, तुला वाटतंय तो मारावा, आणि अशा लोकांना प्रार्थनेला बोलवू नका. ऐकताय का तुम्ही चर्च? अशा लोकांना प्रार्थनेसाठी बोलवा. अशा लोकांच्या प्रार्थना संगतीमध्ये राहा. मुर्दा जरी असला ना, उठवण्याची त्यांची प्रार्थना असली पाहिजे. हालेलुया. मुर्दे भी उठ जाते हैं यीशु तेरे आने से. कोई आमेन कहेगा इस बात को? हालेलुया. बघा कसं आहे, मी डॉक्टर आहे, मला डॉक्टरकीचं काही विचारलं तर मी थोडं काही सांगेल तुम्हाला, पण जर मला इंजिनिअरिंगचं विचारलं तर मला काहीच सांगता येणार नाही. तुम्हाला कळतंय काय फरक? कळतोय ना? जो स्वतः मुर्द्यामधून उठलाय ना, तोच मुर्दे उठवणारा देव आहे. हालेलुया. विश्वासाने कोण प्रार्थना करणार आहे हे महत्वाचं आहे. कोण प्रभूकडे याचना करत, आणि मागण्याआधी तुम्हाला गॅरंटी पाहिजे, खात्री पाहिजे की माझा प्रभू माझी प्रार्थना ऐकतो, माझा प्रभू माझ्या प्रार्थनांची मला उत्तर देतो. डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. अधिकारवाणीने प्रार्थना करा. टंगळ मंगळ करणारी प्रार्थना करू नका. होईल तर कर, शक्य असेल तर कर, बघ प्रभू तुला जमतंय का, प्रार्थना बंद करा. जे तुम्ही बापाकडे मागता ते असं मागा की माझा बाप माझी एकही प्रार्थना खाली जाऊ देणार नाही. मी जे इथून मागेल त्याच गोष्टीला तो स्वर्गातून उत्तर देईल. जे मी इथून म्हणेल त्या शब्दाचं उत्तर वरून स्वर्गातून येईल. परमेश्वर माझ्या प्रार्थना ऐकणार आहे. अधिकारवाणीने. जर तुम्ही देवाची लेकरं आहात तर त्या लेकरं असलेल्या अधिकाराचा उपयोग करा. प्रभूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये त्या गोष्टी ज्या तुम्ही मागत आहात त्या तुम्हाला प्राप्त झाल्याच आहेत या विश्वासाने प्रार्थना करा. तुमचं चॅलेंज किती मोठं असू द्या, मी तुम्हाला चॅलेंज करतो. ऐकताय तुम्ही चर्च? तुमच्या प्रार्थनांची तुम्हाला नक्की उत्तरं मिळतील जर तुम्ही विश्वासाने, अधिकारवाणीने प्रार्थना कराल. समस्या येतात, त्या समस्यांशी काही लोक टाइमपास करत बसतात. एखाद्याला भूत लागलं, लोकांना इंटरव्ह्यू घेण्यात खूप मजा वाटते. तुझं नाव काय? तू कुठून आलास? तुला काय खायचंय? काय पिणार वगैरे तू काही तुला लागतंय? कशासाठी येणं केलं आपण इकडे? आणि मग कधीपासून आपलं वास्तव्य या ठिकाणी आहे? कधी परत राहण्याचं नियोजन आहे? अरे का तुझ्या बापाचं हॉटेल आहे का इथं? मुक्कामाला आलाय? कसले इंटरव्ह्यू घेत आहे? येशूने एकदाच नाव विचारलं, तो म्हटला सैन्य. येशू काय प्रत्येक भूताला नाव विचारत नव्हता. ते का माहितीये का? आज आम्हाला रिव्हिलेशन मिळावं, आज आम्हाला ते प्रकाशन मिळावं. सैन्य शब्दाचा अर्थ काय? 12 लोकांचे ज्यावेळेस शिपाई एकत्र येतात त्याला तुकडी म्हणतात. पण सैन्य, लीजन हा जो शब्द आहे, कमीत कमी 6000 सैनिक पाहिजेत तेव्हा सैन्य होतं. रोमी साम्राज्यामध्ये ही एक त्यांचा प्रोटोकॉल आहे. सैन्य कशाला म्हणायचं? 6000 शिपाई पाहिजेत. जेव्हा तो म्हणतो सैन्य, याचा अर्थ 6000 पेक्षा जास्त दुष्टात्मे त्याच्यात असतील. मी काय म्हणतो, ते 6000 असो नाही तर 50,000, मला काही फरक नाही पडत.
आपले लोक सैतानाला घाबरतात आणि सैतान तुम्हाला इतका घाबरतोय, तुम्हाला काय सांगू. ऐकताय तुम्ही चर्च? प्रार्थनेचं सामर्थ्य समजून घ्या. हालेलुया. तुमच्या उपस्थितीत संकट येणार नाहीत. प्रेयर लाईफ स्ट्रॉंग करा. मागताना तुम्हाला गॅरंटी पाहिजे, खात्री पाहिजे की परमेश्वर तुमच्या प्रार्थना ऐकणारा देव आहे, परमेश्वर तुम्हाला उत्तर देणारा देव आहे, परमेश्वर तुमच्यासाठी अद्भुत आणि महान काम करणारा देव आहे. बोलो येशू मसीह की. मागतानाच काय विश्वास ठेवायचा? मोठ्या आवाजात म्हणा, मिळालेच आहे. मग ते मिळाले आहे या विश्वासाने आम्हाला देवाकडे प्रार्थना करायची आहे. ज्या वेळेस सैतान येशूची परीक्षा घेत होता, येशूचं फायनल आन्सर काय होतं? अरे सैताना, चालतं हो. म्हणजे सैताना निघ इथून. सगळ्यांनी म्हणा, सैताना निघ इथून. हे जरा स्टाईल करा आपली मुंबईची. सैताना, ए ए सैताना निघ इथून. येशूच्या नावात. हे अधिकारवाणी येशूने आपल्याला शिकवले. इंटरव्ह्यू घेत बसू नका. कुठून आला आणि काय खातो, चपाती खातो का बिर्याणी खातो, एट तुझं काय फेवरेट आहे. काही पाळक लोक एक कोंबडा कापूनच टाका तुम्ही. काय तुमचे डोके काय हरवलेत कुठं? हे बिब्लिकल आहे. त्याचे लाड पुरवायचे नाही. तुमच्या देवाची उपस्थिती आहे आणि त्या उपस्थितीचा, त्या अधिकाराचा वापर करा. हे सैताना, चालतं हो. येशूने एका शब्दात उत्तर देऊन वचनातून बोलला, त्याला हाकलून दिलं. प्रॉब्लेम आले, ए प्रॉब्लेम चल निघून जा इथून. कर्ज आलं, ए कर्जा म्हणा निघून जा इथून. आज्ञा करता आली पाहिजे. डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा, असं काय करायचंय? बोला ना, बोलायचंय. याचा अर्थ देवाची इच्छा आहे की तुम्ही तुमच्या डोंगराशी बोलावं. कुठं आहे तुमचा डोंगर? कुठं आहे तुमच्या आजाराचा, टेन्शनचा डोंगर? कुठं आहे तो समस्यांचा डोंगर? कुठल्या तणावाने तुम्ही ग्रस्त झालेले आहात? येशू वादळाशी बोलतो, येशू डोंगराशी बोलतो. त्यांना काय ऐकायला येतं? हॅलो, माईक चेक, 1 2 3 4. येशू बोलतोय. आम्ही पण आमच्या डोंगरांशी, आमच्या वादळाशी बोलायला सुरुवात केली पाहिजे. हालेलुया. विश्वासाने बोलायला सुरुवात करा. बँकेचं पासबुक हातात घेऊन प्रार्थना करा. ए कुठं अडकलाय, चल हो पुढं निघ येशूच्या नावात. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला ब्लेस करेल. बोलो येशू मसीह की. परमेश्वर तुमचे सगळे अडखळणं दूर करणार आहे. जेव्हा तुम्ही मागता, तुम्हाला ते प्राप्त झालंच आहे या विश्वासाने मागायला सुरुवात करा. तुम्हाला ती गोष्ट मिळालीच आहे या विश्वासाने मागायला सुरुवात करा. प्रभू त्या ठिकाणी तुमच्यासाठी अद्भुत काम करेल. विश्वास खूप महत्वाचा आहे. बिना विश्वासाचं काय होत नाही. रोजचा दिवस आमच्यासाठी चमत्काराचा दिवस असला पाहिजे. ख्रिश्चन लाईफस्टाईल अशी पाहिजे. हालेलुया. तुमच्या विचारांप्रमाणे जगिक रीतीनं जर जीवन जगत राहाल तर तुमच्या जीवनात तुम्हाला चमत्कार दिसणार नाहीत. प्रभूवर विश्वास ठेवता ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुमची खात्री पाहिजे की विश्वासाने तुम्ही जे मागता ते तुम्हाला प्राप्त झालंच आहे. हा पहिला स्तर आहे, मागणे आणि प्राप्त करणे. प्रार्थनेचा अजून एक स्तर आहे, तो म्हणजे शोधा म्हणजे सापडेल. किती लोक आमेन म्हणतील? काय शोधतो माणूस? जी गोष्ट स्वतःकडे होती परंतु ती आता नाही. जी गोष्ट तुमच्याकडून हरवलेली आहे ती गोष्ट शोधावी लागते. जी गोष्ट तुमची नव्हती ती मागावी लागेल. जे तुमच्याकडे नव्हतं ते मागावं लागेल. पहिली गोष्ट जे तुमच्याकडे नाही ते मागा. दुसरी गोष्ट शोधा म्हणजे सापडेल. जे तुमच्याकडे पूर्वी होतं आता नाहीये ते परत तुम्हाला शोधण्याची गरज आहे. मत्तई 7:7 प्रमाणे शोधा म्हणजे सापडेल. आम्हाला शोधण्याची गरज आहे. ज्या वेळेस देवाच्या प्रिय लोकांनो, लूक 15 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये एक स्त्री होती. तिच्याकडे 10 नाणी होती. किती नाणी?
10 नाणी होती. जेव्हा बायबलमध्ये 10 नाणी हा शब्द आलेला आहे, याचा यहुदी लोकांच्या कल्चरशी काहीतरी संबंध हे कळायला पाहिजे. बहुतेक अभ्यासक या गोष्टी फार सखोल रीतीने सांगतात. मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगणार आहे आज. जसं इंडियन कल्चर प्रमाणे लग्न करताना काहीतरी स्त्रियांच्या गळ्यात घातलं जातं. काय असतं ते? पाठांतर आणि अभ्यास चांगला आहे तुमचा. तसं यहुद्यांच्या रीतीप्रमाणे 10 कॉईनचा एक नेकलेस त्यांना गळ्यात घालायला दिलं जायचं. किती कॉईन? आणि त्यातला एक जरी नाणं हरवलं तरी त्याला चांगलं समजलं जात नव्हतं. आणि ह्या स्त्रीची शांती भंग झाली जेव्हा ते एक नाणं तिचं हरवलं. आता नाणं हरवलंय, हरवून पडून टेबलच्या खाली कुठंतरी कानाकोपऱ्यात कुठंतरी जाऊन पडलंय. आता तिथून ते कॉईन ओरडणार नाही, हे माते मी इथं लपलेलो आहे, मजला इथून उचलशील का? कॉईन ओरडणार नाही, कारण कॉईन निर्जीव आहे, कॉईन शोधावा लागेल. जे लोक ख्रिस्तापासून दूर गेलेले आहेत ते मृतावस्थेत आहेत. येशू नाही, जीवन नाही, आम्हाला त्यांना शोधायला जावं लागणार आहे. त्या स्त्रीने संपूर्ण घरात तिने बारकाईने शोधलं आणि तिने शोधल्याच्या नंतर तिला ते नाणं सापडलं. तिने शेजारणींना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, मैत्रिणींना बोलवलं आणि तिने आनंद केला. विषय हरवलेल्या त्या लोकांचा आहे की जे ख्रिस्तापासून भरकटलेले आहेत. आमच्या परिवारात, आमच्या नातेवाईकामध्ये कोण हरवलंय? काही लोक खूप असं रंगवून सांगतात, पूर्वी आमच्याकडं खूप संपत्ती होती. हॅलो, ऐकताय तुम्ही? पूर्वी माझ्या आजोबांच्या काळामध्ये आम्ही करोडपती होतो, आता बेकारपती आहोत. जुना काळ आमच्यासाठी असा होता, मी असं केलं आहे, मी तसं केलं आहे, आता काय झालं? बायबल सांगतं जुन्या गौरवापेक्षा येणारं गौरव हे मोठं असलं पाहिजे. जर तुमचे आजोबा एखाद्या खेड्यामध्ये पाळक होते तर तुम्ही 4 खेड्याचे पाळक असलं पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे हरवलंय ते शोधा. पूर्वी तुमच्याकडे काय होतं, आज ते नाहीये. परमेश्वर रिस्टोरेशन करणारा देव आहे. सदोम गमोराची सगळी संपत्ती आणि लोक ओरबडून 5 राजे घेऊन गेले. आता 5 राजांची काय साधी सेना असेल का? अब्राहमाने फक्त 318 घरातले नोकर घेतले. किती? बस, फिनिश. 318 लोकांना घेऊन त्याने 5 राजांना हरवून आला. जे नेलं होतं ते सगळं परत रिटर्न आणलं. आमचा देव रिस्टोरेशन करणारा देव आहे. काय गमावलंय तुम्ही? कुठली गोष्ट तुमच्या जीवनात तुम्हाला प्रिय होती आणि जी गोष्ट तुमच्या जीवनातून नाहीशी झाली? काही लोकांचं प्रार्थना जीवन पूर्वी खूप स्ट्रॉंग असतं, नंतर कमी 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 होत जातं. परत देवाबरोबरचे ते संपर्क परत एकदा जुळवून घ्या प्रियांनो. परत एकदा त्या आत्म्यात उत्साही व्हा. ज्या गोष्टी परमेश्वराने उत्तम त्या तुमच्यासाठी केलेल्या आहेत त्याचं स्मरण करा आणि विश्वासाने त्या गोष्टी आजपासून शोधायला सुरुवात करा. कोणता कॉईन हरवलाय तुमच्या लाईफचा? घरात तो कॉईन आहे का? घरात 5 मेंबर आहेत, एक व्यक्ती देवापासून दूर आहे. काही लोकांनी मनात पक्क ठरवलेलं आहे, हा कधीच सुधारणार नाही. अरे तू सुधारलास, तो का नाही सुधारणार? एका जणाने म्हटलं मला, पास्टर माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये फक्त मीच विश्वासणार आहे, ते लोक खूप कठीण मनाचे आहेत. मी म्हटलं तू कठीण मनाचा आहेस. परमेश्वर पहिली विकेट त्याचीच घेतो जो सगळ्यात डॅम्बिस आहे. हॅलो, जो सगळ्यात एकदम डेंजर आहे देव त्याला पहिला आणतो. हे बाकीचे काहीच नाहीत विशेष. तुझ्या जीवनाकडे बघून ते पण प्रभूला स्वीकारतील. हालेलुया. त्यांचं पण जीवन परमेश्वर आशीर्वादित करेल. जो एक व्यक्ती विश्वासात आहे त्याने विश्वासात टिकून राहिलं पाहिजे. कारण सांगू नका मी चांगला आहे म्हणून मी बदललो. सगळ्या जगाने पाप केलेलं आहे. हालेलुया. जो कोणी म्हणेल मी पाप केलेलं नाही तो आहे लबाड. बायबल सांगते, मी नाही म्हणत. देवाच्या प्रिय लोकांनो,
शौल बापाची गाढवा हरवली म्हणून शोधायला आला होता. काय हरवली? गाढवं शोधता शोधता राजा झाला. किती लोक आमेन म्हणतील? आला होता कशाला? गाढवं शोधायला. आणि शोधता शोधता देवबापाने अशी कृपा केली का डायरेक्ट शमूएल संदेष्टा त्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे काय देवाचं महान गौरव त्याच्या जीवनात प्रकट केलं. शोध घेणारे लोक देवाला आवडतात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आणि काही लोकांना कुठं शोधायचं माहित नाही, काय शोधायचं माहित नाही, कसं वागायचं, काय करायचं माहित नाही. एका गावात 4 तरुण खूप हुशार होते. गावाच्या कल्याणासाठी त्यांनी खूप छान छान कामं केली. आणि गावकऱ्यांनी विनंती केली की आम्हाला परमेश्वरच माहित नाही, आम्हाला देव बघायचा आहे. ते म्हटले काळजी करू नका, ही जबाबदारी आम्ही चौघं स्वीकारतो. उद्या पहाटेच उठून जातो आम्ही. अख्ख्या गावाला सांगितलं उद्या पहाटे जाऊ आणि देवाला शोधून घेऊन येऊ. अख्खा गाव टाळ्या वाजवतो. वा वा वा, काय तरुण आहेत, लवकर आणा बरं. येऊ येऊ, आम्ही लवकर देवाला घेऊन येऊ. देवाला शोधून आणू. पहाटेच तयारी केली त्यांनी. उठले, सगळं सामान वगैरे पॅक करून ते निघाले. खूप मदतगार होते, यांचा स्वभाव खूप चांगला. जसे ते निघाले वाटेतून जाता 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 एक घर लागलं म्हातारीचं. म्हातारी दारातच काहीतरी शोधत होती. हे 4 जण आले तिथं. आजीबाई काय शोधताय? बाळांनो, सुई हरवली, सुई देता का शोधून? आजीबाई काय 2 मिनिटात शोध. बस 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 इथं बस, काळजी करू नको, 2 मिनिटात शोधतो. सूर्य उगवायला लागला, काळजी करू नको, लगेच देतो शोधून. 4 तरुणांनी तू तो कोपरा घे रे, तू हा घे, तू हा घे, अंगणात सगळे शोधा. 2 तास शोधलं त्यांनी, काही सापडलं नाही. आजीबाई म्हणली मी आले 2 मिनिटं नाश्ता करून. आजीबाई नाश्ता करून येते, परत बसते. 12 वाजले. 12 सुई काय सापडेना. आता हे तर चालले देव शोधायला, पण सुई काही सापडेना. ते म्हटले आपण जागा चेंज करू, तुम्ही इकडून शोधा, तुम्ही तिकडून शोधा, आता मी इकडे बघतो, तुम्ही इथं बघा. आता सूर्य मावळायची वेळ जवळ झाली आणि अंधार झाल्यावर तर शोधता येणार नाही. थकले संध्याकाळी, सूर्य मावळायचा टाइम झाला. आजीबाई आता मला एक सांगा, 4 म्हटले एक गोष्ट सांगा, सुई नेमकं कुठं पडली होती? आजीबाई म्हणली घरात. आजीबाई घरात? खरंच सुई घरात हरव? तुमच्या घरात सुई हरवली, तुम्ही इथं शोधताय आजीबाई, आणि आम्हाला दिवसभर? बाळांनो, असाच देव तुमच्यातच हरवलाय. हालेलुया. देवाला शोधायला कुठं लांब जायची गरज नाही. हा असा देव आहे, तुम्ही जिथून हाक माराल तिथं तुमच्या हाकेला उत्तर देणारा देव आहे. हालेलुया. एक टाइम होता की त्याला लोक नासोर येशू म्हणायचे. त्याला काय म्हणायचे? का म्हणायचे? कारण तो नाझरेतमध्ये लहानसा मोठा झाला होता. त्याचं गाव नाझरेत होतं. जन्म बेथलेहमला जरी झाला असला तरी त्याचं गाव नाझरेत होतं, कारण तिथं तो लहानसा मोठा झाला. त्याला नासोरी येशू म्हणायचे. तो नासरेतचा रहिवासी होता. पण आता त्याला नासरेतचा नाही, त्याला भुसावळचा येशू म्हणतात. त्याला जळगाव जिल्ह्याचा येशू म्हणतात. त्याला महाराष्ट्राचा आणि भारताचा येशू म्हणतात, कारण आजही तो इथं तितकाच आहे जेवढा नाझरेतमध्ये आहे. हालेलुया. सर्वव्यापी येतो. शोधा म्हणजे सापडेल. आज जेवढे लोक अंगणात शोधत होते त्यांना घरात आमंत्रण आहे शोधायला. जिथं नको तिथं शोध घेतला तुम्ही आणि वेळ वाया गेला. काहीच प्राप्त नाही झालं, काहीच नाही मिळालं. काय जीवनात लाभ झाला? आज आमची ही देवावरती नितांत श्रद्धा पाहिजे आणि आपल्याला जाणीव पाहिजे, प्रभू मला शोधायचं, पण कुठं शोधायचं, कशा रीतीनं शोधायचंय. काय वचन सुंदर लिहिलंय. जोपर्यंत नाणं सापडत नाही ती शोधत राहिली. मग त्या अध्यायातच लूक 15 मध्ये 3 उदाहरण आहेत. हरवलेलं नाणं, हरवलेलं मेंढरू आणि शेवटचं उदाहरण
हा, उधळ्या पुत्र, तो पण हरवलेलाच म्हणता येईल. ज्याच्याकडं 100 मेंढरं होती, किती हरवली त्यातली? एक हरवलं. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. बायबल वाचणाऱ्या लोकांमध्ये जाऊन आनंद वाटतो. नाही तर काही काही ठिकाणी लोक ओरडतात 10. एक मेंढरू हरवलं, काय प्रॉब्लेम आहे? आहेत ना बाकीचे 99. जाऊ दे, एक हरवलं तर हरवलं. 99 आहेत ना, आता ह्यांना चांगलं सांभाळूया. नाही, मेंढपाळ जोपर्यंत एक मेंढरू सापडत नाही, बाकीचे 99 बाजूला ठेवून त्या एकाचा शोध करतो आणि ते सापडल्यावर त्याला उचलून खांद्यावर घेतो. कुठं घेतो? आमच्या इकडे थोडी वेगळी पद्धत आहे. आई आणि मुलगा रस्त्याने चालता चालता, मुलाला जर ठेच लागले, मुलगा पडला, आई त्याला उठवून 2 धपाटे टाकते. नीट चालता येत नाही का? आंधळायच का तुला? मोठ्यातून कळ. डिक्शनरीतलं पहिलं पान वाचून होतं लेकरासाठी. आता ही डिक्शनरी कसली नंतर कधीतरी सांगल तुम्हाला. ज्यावेळेस मेंढरू सापडलं, त्या मेंढपाळाने सेलिब्रेशन केलं. जसं एखादं लेकरू परीक्षेत टॉप आलंय, एखाद्याला एक चांगलं मस्त नोकरी मिळाली, एखाद्याचं लग्न आहे, काहीतरी सेलिब्रेशनचा, कोणाचा तरी एका थोर व्यक्तीचा वाढदिवस सेलिब्रेट करतोय, काहीतरी विशेष आहे, जे सेलिब्रेशन असतं मोठं, ते सेलिब्रेशन तो मेंढपाळ करतो. कधी? ते मेंढरू सापडतं. तो पापी असेल तो कोण असेल, एखादा व्यक्ती जेव्हा पहिल्यांदा चर्चमध्ये येतो, त्याचं आम्ही स्वागत केलं पाहिजे. आमेन म्हणाल का? हालेलुया. नवीन आलेल्या लोकांशी आम्ही बोललं पाहिजे, त्यांच्याशी इंटरॅक्ट झालं पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. या ठिकाणी बायबल आपल्याला शिकवत आहे, मागा म्हणजे मिळेल. दुसरी लेवल आहे, शोधा म्हणजे सापडेल. जे तुमच्याकडे नाही ते मागा, जे तुमचं गमावलंय ते शोधा. शोधल्याने तुम्हाला त्या गोष्टी सापडणार आहेत. एक टाइम असा येईल ना, तुम्हाला हे सगळी गणितं कळाली, तुमचं काहीच हरवणार नाही. ज्यावेळेस एखादं वचन आपल्याकडे येतं, त्याला होय आमेन आपण म्हणतो, म्हणजे त्या वचनाचा आशीर्वाद आमच्या जीवनात आम्ही स्वीकारलाय, असा त्याचा अर्थ आहे. ज्या तुमच्या गोष्टी हरवल्यात लाईफमध्ये, कुठले आशीर्वाद असतील, आज रात्री ते परमेश्वर रिस्टोर करणार आहे. सैतानाने काय तुमचं चोरलंय जीवनातलं, ते सगळं त्याला परत द्यावं लागेल. माशाने योनाला गिळलं. माशाला सवय गिळण्याची, आणि जे गिळलंय ते पोटातच राहू देतो, बाहेर काढत नाही, ओकत नाही. पण योनाबद्दल माशाला त्याचा प्रोटोकॉल चेंज करावा लागला. हालेलुया. रिटर्न. सैतानाने जे काही गिळंकृत केलं असेल, त्याला ते तुमच्या जीवनात परत पाठवावं लागेल. हालेलुया. कारण तुम्ही देवाचे लोक आहात, देवाचे अभिषिक्त आहात. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल. आणि काय शोधायचं? जे हरवलंय ते. आणि तिसरा महत्वाचा टप्पा काय प्रार्थनेचा? ठोका म्हणजे प्रभूचं वचन सांगतं की मी तुझ्या पुढे दार उघडून ठेवलंय, आणि जे दार मी उघडतो ते कोणालाच बंद करता येत नाही. आमेन. हालेलुया. आणि मी जे बंद करतो ते कोणालाच उघडता येत नाही. नोहाच्या तारवाचा दरवाजा कुणी बंद केला होता? परमेश्वराने. तारू तू बनव, फायनल टच माझा असणार, देव म्हटला. हालेलुया. दरवाजा उघडणं आणि बंद करणं माझं काम आहे, मी करतो बंद. देव बापाने असा दरवाजा बंद केला ना, बाकीचे लोक आत शिरू शकले ना पाणी आत शिरू शकलं. किती लोक आमेन म्हणतील? दावीद एक दिवशी असा कोशा पुढे नाचला, बायको वरून खिडकीतून बघते, काय हलकट माणूस आहे. नवऱ्याला
राजा एवढा मोठा. दावीद तिला नंतर भेटला, काय वाटेल ते बोलली ती. तिला माहित आहे माझा बाप पण राजा होता, पण कधीच असं नाही नाचला. याचे कपडे बघा, जागेवर कपडे नाही राहिले याचे. 4 लोकात आपला किती सन्मान आहे. राजा म्हणजे कसा पाहिजे आणि हात नाचतोय. दावीद म्हटला, मी याच्यापेक्षा अजून तुच्छ बनेन. परमेश्वरासाठी मी नाचलो आणि परमेश्वरासाठी मी नाचणारच. त्या दिवसापासून मिखल वांज झाली. वांज. आणि त्या वांजपणातच तिचा शेवट झाला. दरवाजे उघडणं आणि बंद करणं परमेश्वराच्या हाती. सगळे कुठलेही असो. जे आशीर्वादाचे दरवाजे तुमच्यासाठी बंद असतील ते प्रार्थनेच्या माध्यमातून ठोकायला सुरुवात करा. हालेलुया. प्रार्थनेच्या द्वारे त्या सगळ्या दरवाजांना आज ठोकायला सुरुवात करा जे तुमचे आशीर्वाद थांबलेत. आणि त्या आशीर्वादांचं परमेश्वर उत्तर देईल. तुम्हाला ते दार उघडण्यासाठी प्रभू कृपा करेल. ठोका म्हणजे उघडलं जाईल. मागा म्हणजे मिळेल. शोधा म्हणजे सापडेल. ठोका म्हणजे उघडेल. प्रार्थना जीवन एवढं स्ट्रॉंग करा की जे दरवाजे बंद झालेत. कधी कधी माणसाच्या चुकांमुळे दरवाजे बंद होतात. एखादा चांगला बिझनेस आहे, तुमचा एखादा क्लायंट आहे, पण तुमच्या काही शब्दांमुळे, काही चुकांमुळे त्या बिझनेसमध्ये डिस्टर्बन्स झालं, दरवाजा बंद. असा कुठलाही दरवाजा तुमच्या जीवनामध्ये असेल की जो बंद झालाय तुम्हाला वाटतंय आशीर्वादाचा, तो प्रार्थनेने उघडू शकतो. हालेलुया. येशूच्या नावात. येशू जर स्वर्गाचा दरवाजा आहे, जर त्याने स्वर्गाचा दरवाजा आमच्यासाठी उघडलाय, या जीवनातले सगळे बंद दरवाजे उघडण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. सगळे आशीर्वाद तुमच्याकडे धावत येतील. देवाची कृपा तुमच्या जीवनावरती झाल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की. प्रभू ते द्वार तुमच्यासाठी उघडायला तयार आहे. मागा म्हणजे, शोधा म्हणजे, आणि ठोका म्हणजे उघडेल. सगळ्या प्रार्थना ऐकल्या जातील. 3 उदाहरणं सांगतो मी नवीन करारातून. 3 प्रार्थना ऐकण्यात आल्या नाहीत, देवाने नाही ऐकल्या. आता ते पण समजून घ्या गणित. ते जर कळालं तुमचा प्रार्थनेचा स्तर अजून स्ट्रॉंग होईल. 1, संत पौलाची प्रार्थना नाही ऐकली देवाने. त्याच्या पोटात काटा होता, नेहमी त्याला पेन व्हायचं. किती वेळा प्रार्थना केली पौलाने? 3 वेळा. त्याला कळालं नाही उत्तर मिळत, त्यांनी प्रार्थना करायचं सोडून दिलं. संत पौलाची प्रार्थना ऐकली नाही. का? त्याला वाटत होतं की मी देवापासून दूर जाऊ नये म्हणून हा काटा ठेवलाय. आज समजा संत पौलाने खूप लोकांसाठी प्रार्थना केली, महान गौरव झाला. आता उद्याच्या दिवशी संत पौलाला मिशनरी प्रवास करायचा आहे जहाजातून. तो जाईल जहाजावरती शांत झोपेल, पण देवाची इच्छा आहे त्यांनी प्रार्थना करावी. लगेच रेग्युलेटर फिरवल देऊ, लगेच उठून हे प्रभू मस्त पापेवर जाय कर, हे सगळं वेदना निघून जाऊ दे. ज्या मंडळीकडे मी चाललो, वेदनेत माणूस जागा राहतो. किती लोक आमेन म्हणतील. परमेश्वराला माहिती आहे कोणाचं कधी कसं रेग्युलेटर फिरवायचं. परमेश्वर खूप जबरदस्त आहे. प्रभूला माहिती आहे कोणाला कसं त्याच्या दरबारात घेऊन यायचं. प्रियानं, प्रेमाचं आमंत्रण ते स्वीकारा. हालेलुया. सरळ स्पष्ट आमंत्रण आहे. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो तुम्ही सर्व, म्हणजे मी तुला विसावा देईल. दारूच्या अड्ड्यावाले पण असंच म्हणतात, कष्टी व भाराक्रांत जन हो मजकडे या, मी तुम्हाला. पण तिकडं कसं आहे, आज 20वा, उद्या लगेच 40वा. कुठं शोधू नका ते सुख जे प्रभूच्या दरबारात आहे. हालेलुया. प्रभू शिवाय आम्हाला कोणी नाही. प्रभू शिवाय आमचा सहाय्य करता कोणी नाही. आज या सगळ्या वचनातून काय शिकलो आपण?
प्रार्थनेचे हे वेगवेगळे स्तर आहेत, कमी जास्त नाहीत, वेगवेगळे स्तर आहेत. एक, मागितल्याने मिळतं, जे हरवलंय ते शोधल्याने सापडतं, आणि ज्या आशीर्वादांचे दरवाजे बंद आहेत ते ठोकल्याने उघडतात. मग आज आमचं प्रार्थना जीवन एवढं स्ट्रॉंग करूया, जास्तीत जास्त वचनांमध्ये गढून जाण्याचा प्रयत्न करू, शोधण्याचा प्रयत्न करू. जे दरवाजे बंद आहेत ते खोलले जावे, उघडले जावेत म्हणून प्रार्थना करू. आमेन. आणि माझा विश्वास आहे, जर हे वचन आपल्याला कळालं असेल आजचं, अनेक साक्ष आज आपण ऐकल्या कितीतरी, या सर्व साक्षी आणि आजचं वचन यांना फक्त अंतःकरणात जर आज घेतला असेल, मी तुम्हाला 100% सांगतो, तुमची एकही प्रार्थना व्यर्थ जाणार नाही. प्रभू येशू तुमच्या सर्व प्रार्थनांची उत्तरं देईल. आमेन.